नाशिकच्या टीसीएस मधल्या धर्मांतर लैंगिक छळ प्रकरणी धर्मांतरासाठी वर्षभरापासून नियोजनबद्ध कट रचण्यात आल्याची माहिती समोर येते। एसआयटी कडून न्यायालयामध्ये केलेल्या चार्जशीटमध्ये हा दावा करण्यात आला। पीडित तरुणीचं सक्तीने धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचं तपासात उघड झालं। पीडितेची शैक्षणिक कागदपत्र आरोपींनी ताब्यात घेतल्याचा आरोप आहे। बदललेल्या नावानं 9,000 रुपयांची जकात भरल्याचा दावा आहे। पीडितेला हानिया हे नाव देण्यासाठी आरोपींकडून इंटरनेटवर शोध घेण्यात आला। 5 एप्रिल 2025 रोजी पीडितेचं नाव बदलण्यासाठी आरोपींनी गुगलवर शोध घेतल्याचा पुरावा एसआयटीने या सर्व बाबींचे पुरावे न्यायालयात सादर केल्याची माहिती। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, या सगळ्या धर्मांतर प्रकरणी आता नवीन दावे समोर येत आहेत, नवीन तपास केला जातोय। पोलिसांनी याबद्दल काही अधिकृत माहिती दिली आहे का? कल्याणी, या सगळ्या टीसीएस प्रकरणामध्ये आता अनेक महत्वाचे खुलासे होताना बघायला मिळतो आणि अशा पद्धतीचे हे सगळे दावे जे आहेत ते पोलिसांनी तपास केल्यानंतर आपल्या चार्जशीटमध्ये हे केलेलं आहे आणि चार्जशीट सुद्धा न्यायालयामध्ये नाशिक पोलिसांकडून अगदी काही दिवसांपूर्वीच हे दाखल करण्यात आलेलं आहे। आता या सगळ्या प्रकरणात देवळाली पोलीस ठाण्यामध्ये जो पहिला गुन्हा दाखल झालेला होता, एका पीडितेचं एकूणच जे आहे ते धर्मांतर आणि अत्याचारी, खरं तर या संदर्भात हा गुन्हा दाखल होता आणि त्याच प्रकरणामध्ये या पीडितेचं धर्मांतर करत असताना हा संपूर्ण जो हे नियोजन आहे तो गेल्या 1 वर्षांपासून हे करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर पीडितेचं धर्मांतर करण्यात आलं आणि त्याच पद्धतीने या महिलेवरती अत्याचार सुद्धा करण्यात आलं। अशा पद्धतीचे पुरावे जे आहेत ते आता एकूणच समोर आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात आता पोलिसांकडनं चार्जशीटमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा दावा करण्यात आलेला आहे आणि हे चार्जशीट न्यायालयामध्ये सुद्धा हे दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आगामी काळामध्ये हा सगळा जो खटला आहे तो न्यायालयाच्या पटलावर आल्यानंतर म्हणजे कशा पद्धतीने चालतो हे बघणं महत्वाचं असणार आहे आणि त्याच पद्धतीने आज निदा खान आणि इतर 2 संशयितांच्या जे आहे ते जामिनावरती देखील सुनावणी आहे। त्यामुळे न्यायालयामध्ये आज काय काय कामकाज होतो, या लोकांना जामीन मिळतो का जामीन अर्ज फेटाळण्यात येतो हे बघणं महत्वाचं असणार आहे। किरण, धन्यवाद या माहितीसाठी।